Good morning, students. Remaining part of the lessons. Festivals of Northeast India. तर फेस्टिवल्स ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया या पाठाच्या उर्वरित भागामध्ये आपण आज पाहणार आहोत. तर मागील पॅरेग्राफमध्ये पॅसेजमध्ये आपण पाहिलं होतं की 7 राज्यांमध्ये म्हणजे ईशान्य भारतातील 7 राज्यांमध्ये कोणकोणत्या प्रकारचे सण उत्सव साजरे केले जातात. त्यापैकी पहिलं राज्य पाहिलं होतं आसाम. तर आसाम या राज्यामध्ये बिहू हा सण व्यवस्थितरित्या साजरा केला जाते. तर पेज नंबर 98, पॅरेग्राफ नंबर 4, लिव्हिंग फर्दर नॉर्थ इन द माउंटेनियस region of the Himalaya. Arunachal Pradesh find a mention in the ancient literature of the Puranas and the Mahabharata. Nature has provided the people of this region with deep feeling for beauty, which can be seen in their festivities, songs and dances. तर बघा, आणखी उत्तरेकडे मीन्स लिव्हिंग फर्दर नॉर्थ इन द माउंटेन रिजन्स ऑफ द हिमालयामध्ये म्हणजे हिमालयाच्या उत्तरेकडील हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये अशाच प्रकारे एक राज्य वसलेलं आहे. त्याचं नाव आहे अरुणाचल प्रदेश. तर अरुणाचल प्रदेशचा उल्लेख जो आहे काय, अरुणाचल प्रदेश फाइंड अ मेन्शन इन एन्शियंट लिटरेचर ऑफ द अरुणाचल प्रदेशचा उल्लेख पुराण आणि महाभारत यांसारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये एन्शियंट्स लिटरेचर म्हणजे प्राचीन ग्रंथामध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. नेचर हॅज प्रोव्हाइडेड द पीपल ऑफ द रिजन्स विथ डीप फिलिंग्स फॉर ब्युटी विच कॅन बी सीन इन देअर फेस्टिव्हिटीज, सॉंग्स अँड डान्सेस. मीन्स नेचर या निसर्गाने काय केलेलं आहे, आपल्याला या प्रदेशातील लोकांना सौंदर्याची अनोखी माहिती जाण दिलेली आहे आणि ज्याचे दर्शन आपल्याला त्यांच्या सण आणि समारंभामध्ये, उत्सवांमध्ये, संगीतांमध्ये आणि नृत्यांमधून आपल्याला समर्थपणे दिसतात. म्हणजेच ती जाणीव जी आहे, ती जाणीव त्यांची सौंदर्य आहे त्या सौंदर्यामधून दिसते. फेस्टिव्हिटीज मीन्स सण समारंभ, सॉंग्स म्हणजेच गाण्यांमध्ये आणि डान्सेस मीन्स नृत्यांमध्ये आपल्याला बघायला मिळते. नेक्स्ट पॅरेग्राफ 5, द न्यू इयर फेस्टिवल्स कॉल्ड लॉसर इज परहॅप्स the most important festival in certain areas of Arunachal. बघा, त्यानंतर बघा, द न्यू इयर फेस्टिवल्स called Losar is perhaps द मोस्ट इम्पॉर्टंट फेस्टिवल इन द सर्टन एरिया ऑफ अरुणाचल. म्हणजेच या अरुणाचल प्रदेशच्या काही ठराविक अशा भागामध्ये त्याचं नाव आहे लोसर नावाचा नवीन वर्षाचा उत्सव अतिशय महत्त्वपूर्ण मानला, तो इम्पॉर्टंट मानला जातो. ऑन दिस ओकेशन्स म्हणजे या सणाच्या दिवशी, on this occasion people clean out their homes to bring in the new year and discard the old.
मग ह्या दिवशी काय करतात, आपण ज्या पद्धतीने दिवाळी आली की घराची साफसफाई रंगरंगोटी करत असतो, तशाच प्रकारे या दिवशी हे लोक काय करतात, त्यांच्या घरांची साफसफाई करून जुन्या गोष्टींचा त्याग करतात. जुन्या गोष्टींचा त्याग करून नवीन वर्षाचे अशा पद्धतीने ते स्वागत करत असतात. आता डिस्कार्ड्स म्हणजे ज्या जुन्या गोष्टी ज्या आहेत, गोष्टीचा त्याग करणे. नेक्स्ट पॅरेग्राफ नंबर 6, चार्मिंग फेस्टिवल ऑफ मणिपूर. आता बघा, 2 राज्य पाहिले आपण. त्या 2 राज्यांमध्ये कशा पद्धतीने कोणता सण साजरा करतात, कसे करतात. तर नंतर आहे थर्ड राज्य, स्टेट्स, अ चार्मिंग फेस्टिवल ऑफ मणिपूर, नागालँड, चाकोबुआ वाइन्स and reviews the relationship between married girl and their parents. आता parents, the women and their children are given sumptuous feast and gifts during Cherebia and Manipur new festivals in April. आता बघा, या मणिपूरमध्ये निगोल आहे, निगोल चाकोबा. मणिपूर निगोल चाकोबा काय करतात, यामध्ये बाइंड्स ऑफ रिव्ह्यूज आर द रिलेशनशिप बिटवीन मॅरिड गर्ल अँड देअर पॅरेंट्स. तर माहेरवासिनी म्हणजेच त्यांचं नवीन लग्न झालेल्या मुली असतात, त्यांच्या आईवडील यांच्या नात्याची वीण घट्ट करणारा, म्हणजेच नातं घट्ट करणारा आणि त्यांना नवचैतन्य देणारा असा हा वेगळाच सण त्या ठिकाणी साजरा केला जातो. द विमेन अँड देअर चिल्ड्रेन्स, स्त्रिया आणि त्यांचे मुलं, आर गिवन स्टम्स्टस फीस्ट अँड गिफ्ट. त्या दिवशी ती काय करतात, सुग्रास भोजन, छानसं भोजन आणि भेटवस्तू आहेर म्हणून देत असतात. ड्युरिंग the women and their children are given sumptuous feast and gifts during Cheroba, the Manipur New Year festival in April. तर अशाच प्रकारे मणिपूरमध्ये चेरोबा यामध्ये एप्रिलमध्ये येणाऱ्या मणिपूरच्या नवीन वर्षाच्या उत्सवाचा काळ लोक जे आहेत ते काय करतात, लोक आपल्या घरांना मीन्स ऑल पीपल क्लीन अँड डेकोरेट देअर, पेज नंबर 99 बघा, डेकोरेट देअर हाऊसेस अँड प्रिपेअर स्पेशल फेस्टिवल्स डिशेस. तर ते त्या दिवशी काय करतात, आपले घरं जे आहे ते घरं सजवतात आणि सणासुदीचा खास मिष्टान्ने म्हणजेच वेगवेगळ्या पद्धतीची डेकोरेट देअर हाऊसेस, घरं सजवतात, प्रिपेअर स्पेशल फेस्टिवल डिशेस आणि त्या उत्सवासाठी सणासाठी ठराविक असे वेगवेगळ्या पद्धतीचे मिष्टान्न म्हणजेच गोड गोड पदार्थ त्या ठिकाणी ते बनवतात. ॲज पार्ट ऑफ रिच्युअल्स द विलेजर्स क्लाइम नियरेस्ट hilltops for they believe that this will help them rise to a higher plan of this life. मग परंपरेचाच एक भाग म्हणून गावकरी लोक मीन्स विलेजर्स, तर हे विलेजर काय करतात, तर डोंगरावर चढतात
ते काय करतात, ॲज अ पार्ट ऑफ रिच्युअल्स भाग म्हणून द विलेजर क्लाइम नियरेस्ट हिल स्टॉप, जवळपास त्यांच्या जे हिल स्टेशन असते त्या हिल स्टेशनवर ते चढतात जातात. द विलेजर दे बिलीव्ह दॅट धिस विल हेल्प देम राईज टू अ हायर प्लॅन ऑफ धिस लाईफ. म्हणजेच कारण का चढतात, कारण ते त्यांचा असा समज आहे, त्यांची अशी भावना आहे की असे केल्याने आयुष्यात वर प्रगतीच्या दिशेने जगण्यास आपल्याला मदत होते. म्हणजेच वर चढतो आपण हिल स्टॉपवर, म्हणून हिल स्टॉपवर चढत असताना आपण आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे चढाव येत असतो. मदत म्हणजे वर जाण्याचा, आयुष्यात वर जाण्याची आपल्याला प्रेरणा मिळत असते. नेक्स्ट पॅरेग्राफ. द स्प्रिंग फेस्टिवल. द स्प्रिंग फेस्टिवल chapter cute is an important occasion mostly celebrated in मिझोराम. आता मिझोराममध्ये बघा मग काय कोणता सण साजरा करतात. द स्प्रिंग फेस्टिवल्स और चॅप्चर क्यूट इज इम्पॉर्टंट ओकेशन मोस्टली सेलिब्रेटेड इन मिझोराम. मिझोराममध्ये मग बहुतेक मुख्यत्वे साजरा केला जाणारा आणखी एक महत्त्वाचा सण म्हणजेच कोणता सण, मेन सेलिब्रेटेड इन मिझोराम्स इम्पॉर्टंट मेन अँड विमेन ऑफ ऑल एजेस वेअरिंग ट्रेडिशनल ड्रेसेस. तो सण कोणता, तर तो सण म्हणजेच वसंत ऋतू, वसंतोत्सव, म्हणजेच त्याला चॅप्चर क्यूट असं म्हणतात. तर हा सण साजरा करताना काय करतात, मेन अँड विमेन ऑफ ऑल एजेस म्हणजे स्त्रिया आणि पुरुष सर्वच प्रकारच्या वयांची, वेअरिंग ट्रेडिशनल ड्रेसेस अँड हेडगिअर, परफॉर्म फोक डान्स अँड सिंग ट्रेडिशनल सॉंग्स ऑन धिस ओकेशन. मग काय करतात या दिवशी, ते सर्वच वयोगटातील स्त्रिया किंवा सर्व पुरुष पारंपरिक वेशभूषा प्रदान करून काय करतात, डोक्यावर पगड्या घालतात, वेगवेगळ्या प्रकारचे दागिने घालतात आणि दागिने घालून ते लोकनृत्य फोक डान्स अँड सिंग ट्रेडिशनल्स. फोक डान्स म्हणजे लोकनृत्य करतात आणि पारंपरिक जी गाणी जी आहेत ती गाणी ते गातात. ड्रम्स, गॉंग्स अँड शिंबाल्स ऑड टू द फेस्टिवल्स एअर. तर अशा प्रकारे ते झांजा वाजवतात, ड्रम्स वाजवतात, गॉंग्स म्हणजे थाळीसारखं वाद्य असते ते वाजवतात, नादसारख्या या सणाच्या ज्या जल्लोषामध्ये आणखी ते भर टाकत असतात. नेक्स्ट पॅरेग्राफ, थर्ड पॅरेग्राफ ऑफ द पेज. वांगला or the 100 drum festival. Wangala or the 100 drum festival is the most important festival celebrated by the Garos in the village of मेघालया. नंतर मेघालयामध्ये जाऊ आपण, पहा मिझोराम नंतर मिझोराम स्टेट नंतर मेघालय स्टेटमध्ये जाऊ आता. तर वांगला आर द 100 ड्रम्स म्हणजेच वांगला किंवा त्यालाच म्हणतात 100 ढोल म्हणजे शतढोल. अशा पद्धतीचा हा फेस्टिवल आहे. फेस्टिवल इज द मोस्ट इम्पॉर्टंट फेस्टिवल सेलिब्रेटेड बाय कोणाकडून, तर गॉड्स यांच्याकडून साजरा केला तो म्हणजे वांगला ढोल हा उत्सव जो आहे मेघालयात गावांमध्ये साजरा केला जाणारा गारो लोकांचा, कोणत्या लोकांचा, गारोज या लोकांचा हा सण मेघालयमध्ये साजरा केला जातो.
This harvest festival is celebrated to mark the end of the period of hard work which naturally brings a good harvest. आता हा सण या ठिकाणी का साजरा केला जातो? तर सुगीच्या काळात म्हणजेच काळात केलेल्या मेहनतीने म्हणजे पेरणीचा जो काळ असतो ना मशागतीचा, तो मशागतीचा काळ सुगीच्या काळात केलेल्या मेहनतीने म्हणजे जमिनीची मेहनत करावी लागते आणि त्या मेहनतीचं फळ म्हणून मग त्या ठिकाणी पेरणी केली जाते. पेरणी केल्यानंतर मग ते पीक येतं आणि ते पीक काढणीनंतर मेहनत केल्यानंतर त्या मेहनतीचं आपल्याला फळ काय मिळतं आणि ते फळ मिळाल्यामुळे तो आनंद होतो. तर आनंद उत्सव साजरा करण्यासाठी त्या लोकांचे लोक काय करतात तर बघा मग These festivals, harvest festival is celebrated to mark the end of the period of the hard work which naturally brings a good harvest. Good harvest म्हणजे सुगीच्या काळात केलेली जी काही मेहनत आहे ती मेहनतीची सांगता म्हणजे शेवट जो आहे आणि अर्थातच त्यामुळे येणाऱ्या भरघोस पिकांची फलश्रुती म्हणून म्हणून हा सुगीचा उत्सव त्या ठिकाणी साजरा केला जातो. आता तो कसा साजरा केला जातात? द डान्स परफॉर्म ड्युरिंग द फेस्टिवल हॅज टू पॅरेलल लाईन्स, वन ऑफ द मेन अँड द अदर ऑफ विमेन, क्लॅड इन देअर फेस्टिव्ह कस्टम्स. तर मग या ठिकाणी ते काय करतात या निमित्ताने मग साजरा केला जाणारा नृत्य जे आहे ते नृत्य दोन समांतर ओळी तयार करून टू पॅरेलल लाईन्स, फेस्टिवल हॅज टू पॅरेलल लाईन्स, दोन पॅरेलल लाईनमध्ये मग एक कोणाची तर पुरुषांची आणि दुसरी स्त्रियांची अशा प्रकारे दोन स्त्री पुरुषांच्या रांगा तयार करून त्या ओळीने काय केल्या जातात नृत्य करतात आणि नृत्य करतात टाळ्या वाजवतात. क्लॅड इन देअर फेस्टिव्ह कस्टम ते वाजवतात. सणासुदीचा while the men beat the drums, the lines of drums dancers move forward together in the rhythmic manner. मग ते काय करतात ओळी करतात सणासुदीचा जो परिधान आहे परिधान करून पुरुषांची एक आणि महिलांची एक रांग करून ते ड्रम वाजवतात. तर नर्तकाच्या ओळी तालामध्ये एकत्र पुढे मागे करत करत ते अशा प्रकारे डान्स करत असतात.